तुम्ही बघत आहात जनमत मराठी। केंद्र सरकारच्या हर घर जल हर घर नल योजनेत सिन्नर तालुक्याच्या पंचाळे गावातील योजनेत अपहार झाल्याचे ग्रामस्थ व सदस्यांनी आरोप केला असून सदर योजनेमध्ये ऐन उन्हाळ्यात गावाला पाणी मिळत नसल्याने व योजना पूर्ण होऊनही योजना कार्यान्वित न झाल्याने ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य आक्रमक झाले असून योजनेचा पंचनामा करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी सोमठाणे येथे जाऊन योजनेची पोलखोल केली। सदर योजनेतून पाण्याच्या टाकीत थेंबही पडत नसल्याने ठेकेदाराने इतर योजनेचे पाणी चोरून टाकीत पाणी पाडण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला। यामुळे ठेकेदार व ग्रामस्थांमध्ये चांगलीच जुंपली आहे। योजनेबाबत ग्रामस्थ व सरपंच, उपसरपंच यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहू। पंचाळे गावासाठी मंजूर केलेली आहे आणि सदर अजून 2 ठिकाणी पिंपळगाव आणि ठाण्याची योजना आहे। तर शेजारी जर बघितलं असता हे जे पाईप कनेक्शन आहे हे 4 इंची आहे आणि अतिशय उच्च दर्जाचं आहे आणि 2 मोटरी आणि प्रत्येक ठिकाणी 2 मोटरी, एक सौर ऊर्जेवर चालते आणि एक MECB सप्लायवर चालते आणि पंचाळे येथे फक्त एकच मोटर असून सौर ऊर्जेचं कुठलं काही नाही आणि जे मटेरियल वापरलेले आहे हे मटेरियल एकदम लोकल एकदम खालच्या दर्जाचं आहे, लोकल क्वालिटी आणि फक्त ते 2.5 इंच 2 इंच असं वापरलेलं आहे। बाकीच्या 2 ठिकाणी 4 इंचचं वापरलेलं आहे आणि सोमठाण्याची यंत्रणा आहे ती फक्त 1-1.5 किलोमीटर अंतरावर आहे। पिंपळगावची यंत्रणा 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे। सोमठाण्याची पंचाळ्याची यंत्रणा 10 ते 11 किलोमीटर अंतरावर आहे। तरी एकदम हलक्या क्वालिटीचं मटेरियल वापरलं गेलेलं आहे, GIचंच आहे पण ते एकदम हलक्या क्वालिटीचं आहे। बाकीच्या ठिकाणी एकदम उच्च दर्जाचं मटेरियल वापरलेलं आहे। नमस्कार। या पाणी योजनेच्या संदर्भात ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी व्यक्त करून आम्हाला वारंवार तक्रारी केली आहे आणि त्या तुमच्या माध्यमातून देखील त्यांनी व्यक्त केलेलं आहे। त्या संदर्भात गेली 1-1.5 महिन्यापासून वारंवार आम्ही संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सारखे फोन करून मोटार कधी चालू होईल याबाबत विचारणा करतो, कारण सध्या उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामुळे तीव्र अशी पाण्याची टंचाई आहे। गावात तर पाण्याची टंचाई खूप आहे। वाडी वस्तीवर थोडेफार प्रमाणात पाणी आहे, प्रत्येकाची स्वतःची विहीर असल्याकारणाने त्यांनी स्टोरेज करून पाणी ठेवलेलं आहे, परंतु गावातल्या विहिरीनं तळ गाठलेला असल्याकारणाने गावात कोणत्याही प्रकारे पाण्याची दुसरी कोणतीच सुविधा नाही। त्यामुळे गावातील लोक 15-15 दिवस पाण्यापासून वंचित आहे आणि सारखे फोन करतात। म्हणून मी 2-3 दिवसापासून दररोज त्याचा फॉलोअप घेतो। सकाळ संध्याकाळी इथं येऊन मोटरची चौकशी करतो। रात्री तर अक्षरशः 9ला लाईट आल्याच्या नंतर त्या कॉन्ट्रॅक्टरचा एक माणूस, आमच्या ग्रामपंचायतचा एक कर्मचारी आणि मी रात्री 1 वाजेपर्यंत या ठिकाणी बसलेलो होतो आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर जेव्हा आम्ही प्रत्यक्ष पाहिलं या ठिकाणावरून अक्षरशः पाणी लिकेज होतं आणि ते पाणी जास्त प्रमाणात लिकेज होऊन वाया जातं अशी वारंवार आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला विनंती केलेली आहे, तक्रार केलेली आहे। संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं त्याची दखल घेऊन पाणी टंचाई लक्षात घेता ते तात्काळ दुरुस्त हीच माझी विनंती आहे। आमची जी योजना आहे जलजीवन योजना, तर तिचं जे काम आहे तर आज आम्ही सोमठाण्याला आलेलो आहोत। आमच्याकडे पाणी येत नाही म्हणून नाईलाज असतं आम्हाला यावं लागलं आहे। आम्ही इथं आलो, इथं बघितलं तर ते थोडं निकृष्ट दर्जाचं काम आढळलं। काय असतं, सरकार खूप सगळ्या योजना आपल्याला देतं आणि गावातल्या लोकांना काही माहीत नसतं। आमच्यासारख्या लोकांना काय माहीत असतं, फक्त पाणी नाही आलं नळाला, मग आम्ही फोन करतो कोणाला, तर सरपंचाला, कारण सरपंच प्रथम नागरिक आहे गावचा। आम्ही सरपंचाला फोन करायचा, सरपंचाने सांगायचं की तिकडे लिकेज आहे, असं कितीतरी दिवसापासून म्हणजे ते चालू होतं। म्हणून आज आम्ही इथं आलो आहे। इथं आल्यानंतर समजलं की हे थोडंसं डिसाळ कारभार आहे, नाही का, व्यवस्थित त्याची जोडणी व्यवस्थित नाही आहे। मग आम्हाला या गोष्टीचं काहीही गरज नाही, जोडणी कशी असेल काय असेल आम्हाला त्याची काही कर्तव्य नाही। ती किती कोटीची योजना आहे याच्याशी पण आम्हाला कर्तव्य नाही। आम्हाला फक्त गावामध्ये पाणी आलं पाहिजे आणि गावात पाणी आलं तर आम्ही कोणाला म्हणणार पण नाही आहे। आमचा प्रश्न एकच आहे फक्त का आमच्या नळाला पाणी आलं पाहिजे। आता काय होतं, सरपंचांना फोन केला की ते म्हणतात तिथं असं आहे, तिथं लिकेज आहे। मग ते लिकेज असं कितीतरी दिवसापासून सुरू होतं। 2-3 वेळा तिथं पाणी आलं सुद्धा, पाणी पडलं नाही असं बी काही नाही, पाणी पण पडलं ते आमच्या नळांना पण आलं, पण 1-2दा पाणी आल्यानंतर 1-2दा पाणी येऊन चालणार नाही, कारण आता उन्हाळा आहे, 8-8 दिवस ते पाणी आम्ही वापरतो। आता त्याच्यानंतर इथं जाऊन की त्या योजनेला किती खर्च झाला, तो कसा झाला, याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही। आम्हाला फक्त एकच गोष्ट हवी आहे की आम्हाला आमच्या गावात पाणी आलं पाहिजे। सरकार जर एवढा पैसा खर्च करून जर योजना जर ती राबवत असेल आणि त्याच्यामध्ये जर असा ढिसाळ कारभार होत असेल तर हे कुठंतरी ते मनाला बोचतंय, म्हणून आम्ही बोलतोय। आम्ही कुठल्या मुद्द्यावर वैयक्तिक राजकारणावर पण बोलत नाहीये। आम्ही गावचे सदस्य म्हणून, गावचे नागरिक म्हणून आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे
की आमच्या नळाला पाणी आलं पाहिजे. ती किती योजना कशी काय याची आम्हाला कर्तव्य आहे. धन्यवाद. नमस्कार. आज या ठिकाणी पंचायतचे जगस्तांनी या ठिकाणी जलजीवन मिशनच्या संदर्भात ज्या काही तक्रारी इथं मांडल्या किंवा अडचणी मांडल्या, समस्या मांडल्या, आरोप केले, निश्चितच त्यामध्ये तथ्य आहे असं मी 100% सांगू शकतो. कारण लोकांना त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की तुमची योजना किती कोटीची आहे, योजना कधी पूर्ण होणार आहे, किंवा योजनेमध्ये ते काम चालू असताना कुठल्या प्रकारचं मटेरियल वापरलं आहे. आम्ही याच्या खोलात जात नाही, आम्हाला याच्याशी घेणं देणं नाही. परंतु आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. जलजीवन मिशन शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ह्या योजनेचा उद्देश देखील अतिशय पवित्र होता. त्या नावातच जल हे जीवन आहे अशा पद्धतीचं योजनेला नाव दिलेलं आहे. आणि माणसांना जगावण्यासाठी पेयजलची योजना म्हणून शासनाने अतिशय महत्त्वाकांक्षी योजना ही दिली आणि त्या माध्यमातून गावागावांना अतिशय मोठा निधी उपलब्ध करून दिला. आमच्या पंचायत गावाचा जर विचार केला तर साधारणतः सुमारे 3,37,00,000पर्यंतचा निधी आज आमच्या ग्रामपंचायतीला त्यांनी उपलब्ध करून दिला. परंतु ग्रामस्थ जे आरोप करतायत की ह्या योजनेत कुठेतरी बऱ्याचशा अडचणी किंवा बरेचसे लूपहोल्स राहिलेले, तर हे याच्यामध्ये 100% तथ्य आहे. आणि याच अनुषंगाने ग्रामस्थांनी जेव्हा आमच्याकडे पाण्याची मागणी केली, आरोप केले, त्यावेळेस आम्ही प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला. साधारणतः डिसेंबर 2024मध्ये आम्ही पत्रव्यवहार केला, फेब्रुवारी 2025मध्ये पत्रव्यवहार केला. वारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांना, संबंधित इंजिनियर्सला फोन केले, त्यांना साईट व्हिजिट करायला लावल्या. परंतु प्रशासनाकडून ह्या तक्रारींची दखल होताना दिसत नाही आणि त्यामुळं गावकऱ्यांचा हा जो रोष आहे हा आमच्यावर आज या ठिकाणी निघतो आणि तो मान्य आहे. आज आपण योजनेकडे इथं जे मटेरियलकडे जरी बघितलं, त्यांनी आत्ता जो ग्रामस्थांनी सांगितलं की सोमठाण्याची आणि वाडीची जी योजना आहे त्या अतिशय प्रॉपर पद्धतीचं मटेरियल आणि त्या पद्धतीची ती मांडणी त्यांनी केली आणि त्यामुळे ती योजना सक्सेस होताना दिसते. आज या ठिकाणी खाली जर आमचा हा पाईपचा बँड बघितला तर अतिशय निकृष्ट दर्जाचा, अक्षरशः सेकंड मार्केटमधून आणून वापरलेला दिसतो. किंवा ह्या ज्या पॅकिंग आहे, मोटरसायकलचं ट्यूब चिरून त्याच्या पॅकिंग बसवलेल्या दिसत आहेत. हा जो रिटर्न वॉल आहे हा 80चा दिसतोय, जिथं की 100च्या पुढचा रिटर्न वॉल इथं किमान गरजेचा होता. म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाची ही यंत्रणा इथं बसवली दिसते आणि त्यामुळे पाण्याचं लिकेज इथं होतं आहे. काल आमच्या सरपंचांनी परवा 2 दिवसापूर्वी रात्री 12 वाजता व्हिजिट देऊन इथं मोटर चालू करून प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली. पाण्याचा अपव्यय होतोय, इथं लीक, या ठिकाणून पाणी लीक होत आहे, त्याला झाकण्यासाठी बारदाने इथं ठेवलेले आहे. खाली लिकेज होतं, इथं सुद्धा झाकण्यासाठी बारदाने. निम्म्याच्या वरती पाचा अपव्यय या ठिकाणी होतं, गाव तिथं ताणलेलं तिथं अशा त्या परिस्थितीमध्ये आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा रोष हा 100% आमच्यावर असणं हे संयुक्तिक आहे. आणि प्रशासन, आम्ही वारंवार पत्रव्यवहार, फोन कॉल करून जर आमची दखल घेत नसेल तर आम्हाला देखील पुढचा काहीतरी वेगळा विचार करण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली. केंद्र सरकारच्या या योजनेचे 3, 13, 9, 12 वाजले असून ठेकेदारांनी या योजनेत मोठा घोळ केला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांनी प्रशासन व ठेकेदारावर गंभीर आरोप करत सदर योजना ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला असून यावेळी प्रशासन व ठेकेदाराला धारेवर धरले. जबाबदारी, न्याय